आज मोठा आनंदाचा क्षण आहे। आज फक्त आपल्या संभाजीनगरला किंवा दिल्लीला किंवा अजून इथं नाही आहे, संपूर्ण जगात त्या ठिकाणी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। ज्यांनी घटना आलेली ती अजून 100 वर्ष टिकणारी घटना आहे। दूरदृष्टी पाहून त्यांनी त्या ठिकाणी हे केलं आहे। आज किती महान आहेत ते इंदिराजींनी सांगितलं होतं ते युगपुरुष आहे आणि म्हणून असं सर्वांनीच त्या ठिकाणी केलं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता। बाबासाहेब स्वतः माननीय बाळासाहेबांच्या प्रभादेवीच्या घरी यायचे, प्रबोधनकार ठाकरे साहेबसुद्धा त्यांचे बसायचे आणि प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्यासोबत आंदोलन केलेलं आहे महाडचं चौदार तळीच्या तिथे। म्हणून हा सगळा जर पाहिला तर आज ठाकरे परिवार आणि आंबेडकर परिवार हा खूप क्लोज आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मागे सांगितलं होतं की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर देशाचं चित्र बदलेल आणि म्हणून एक आता हा प्रकार हा जो एकत्र येण्याचा प्रकार हा शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्र केलं आणि सगळेजण आता एकत्रपणे त्यांनी काम करत आहे। मी सांगतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या घटनेमुळे त्या ठिकाणी अनेक जण उपेक्षित जे होते ते कधी पुढे जाऊ शकत नव्हते ते आज खूप मोठे IAS ऑफिसर झाले, IPS ऑफिसर झाले किंवा मोठे सेक्रेटरी झाले, सचिव झाले। मग हे कोणामुळे झाले? फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाले आणि म्हणून त्यांना या महामानवाला आमच्या शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। नारायण राणे यांनी उद्धव साहेबांवर गंभीर टीका केली की उद्धव ठाकरे वेडे आहेत आणि ते दहशतवाद्यांना आमची सुपारी देतात आणि ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नारायण राणेच वेडा आहे। तुम्ही पाहता, तुम्ही त्याचं तोंड कसं चेहरा पडलेला आहे। आता तो कोटबीट घालताना आता फक्त शर्ट घालतो हे उघडं इथपर्यंत, म्हणून त्याच्यावर काय बोलायचं? आता भागवत कराड हे म्हटले की आमच्याकडे भरपूर उमेदवार सक्षम आहेत, त्याच्यातून चांगला शोधण्यासाठी आम्हाला वेळ जातो। मला खैरे साहेबांनी आघाडी घेतलेली प्रचारात आम्ही 1 वर्ष आधीच आघाडी घेतली आहे। तुम्हाला मी एक सांगतो भाऊ, एक मिनिट भाऊ, एक मिनिट कसं माहिती आहे का, ते किती काय म्हणले त्यांना कुठं मतदान करावं लागेल हे फक्त पाहून त्यांचा उमेदवार ठरत नाही ना। भागवत कराड यांनी तुमचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं म्हटल्यानंतर माजी खासदार आहेत ते निवडून येणार नाही असं म्हटले। आता त्याला माझंच काम करावं लागलं, डॉक्टर कराडला माझंच काम करावं लागेल तर ते टिकतील, नाही तर टिकत नाही ते।